म्हणजे त्या साईडला मी काठ होते. ह्यांची दादागिरी. अरे ज्या वेळेस आपण हे घर बांधलं ना त्यावर निघाला 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 तुकडा आला. शांतपणे खावा आवाज करतात. गुड मॉर्निंग आणि शुभ प्रभात. तर सोमवारची सकाळ आपली नेहमीप्रमाणे मस्त अशी झालेली आहे. थंडगार वातावरण आणि भरपूर असा पक्ष्यांचा आवाज. तर आज मी घेतलेलं आहे घरातलं डीप क्लिनिंग करायला. म्हणजे ठरवलं असं काही नव्हतं. मला असं वाटलं सकाळी उठल्या की नाही चला आपण थोडीफार साफसफाई करूया. त्याच्यामुळे बाहेरचं जे अंगण वगैरे होतं आणि म्हणजे दारं खिडक्या वगैरे आहेत ना ते सगळे जाळे वगैरे बघा छोटे छोटे लागलेले असतात ते सगळे झाडून घेतलेले आहेत. म्हणजे असं वाटेल ना मनाला तेव्हा मी करत जाते. म्हणजे असं काही ठरवत नाही की नाही चला आज आता हे करायचं आहे किंवा उद्या करू परवा करू. जेव्हा वाटेल तेव्हा पटापट असं करायला घ्यायचं. तर बाहेर तर सगळं करायला घेतलं आणि मग मी आले किचनमध्ये. कुणालचे बाबा की नाही हॉल क्लीन करत होते. बघा तुम्ही कदाचित तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतील ते. आणि कुणालचं घरामध्ये काम त्याचं चालू झालं होतं. सकाळी सकाळी तो काम करायला त्याचं बसला होता. तर इथे माहिती काय झालं आहे, हा जो फ्रीज आहे ना फ्रीजच्या बाजूला बघा ट्रॉली ठेवलेली आहे आणि तिथे एक तांदळाचा डबा गोणी असं सगळं सामान आहे. आमच्याकडे ट्रॉलीमध्ये कांदे बटाटे कमी पण बाकीच्या ज्या इतर वस्तू असतात ना त्याच भरपूर अशा ठेवलेल्या आहेत. म्हणजे मी आहे ना सगळं असं व्यवस्थित ठेवायला बघते पण म्हणजे असं नीट असं राहतच नाही. सगळं उलट सुलट सगळं होऊनच जातो. म्हणजे किती पण मी सगळ्या वस्तू ठिकाणं ठेवायचा प्रयत्न केला पण 1-2 दिवस फक्त चांगल्या राहतात आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उलट सुलट सगळं होऊन जातं असं सगळा प्रकार. आणि असं कानाकोपऱ्यामध्ये कचरा वगैरे कसा रोजच्या रोज काढला जातो पण शेवटी कुठे ना कुठे असं हे होऊन अडकून असं कचरा राहतोच. तर काय केलं मी सगळं जे काही सामान होतं ना कोपऱ्यात ते सगळं साईडला करून घेतलेलं आहे आणि तिथे अशी झाडं वगैरे सगळं असं काढून घेतलं. तर रविवारी की नाही भरपूर असा आराम केला होता ना. म्हणजे काम कसं केलं होतं पण इतकं काही जास्त काम केलं नव्हतं. नेमकंच काम केलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं आज सोमवार आहे तर म्हटलं कालचं राहिलेलं काम आज पूर्ण करून टाकावं. त्याच्यामुळे थोडंसं मग एक्स्ट्रा आता काम असं आज करायला घेतलेलं आहे. आणि असं सगळं करावं अधूनमधून जेव्हा वेळ मिळेल ना त्यावेळेस ह्या म्हणजे साफसफाईचं वगैरे करावं. तर इथे हा जो कोपरा आहे ना तो साफ करून घेतला. हा तांदळाचा डबा आहे. म्हणजे तांदूळ आहेत त्याच्यामध्ये आणि ही जी गोणी तुम्हाला दिसते ना त्यात पण तांदूळच आहेत. ट्रॉली आहे ती पुन्हा जागेवर ठेवलेली आहे. आत्ता बघा मी सगळं व्यवस्थित करून ठेवलेलं आहे ना. पुन्हा 2 दिवसांनी सगळं तिथे जिकडे तिकडे होऊन जाणार आहे. म्हणजे आता ही जी ट्रॉली आहे ना त्या सगळ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या कोंबून ठेवणार. कोण तर घरामधली आमची मंडळी 2 मंडळी आहेत ना कुणाल आणि कुणालचे बाबा दोघंजणं. म्हणजे ज्या काही वस्तू असतात ना एक्स्ट्राच्या ज्याचा वापर होत नाही त्या आणून त्या दोघं पण आहे ना सरळ त्या ट्रॉलीमध्ये कोंबतात आणि मग सगळं मी ते काढून साईडला करून टाकते. आणि परातीमध्ये बघा हे नारळ आहेत ना ट्रॉलीमध्ये होते पण सारखे ते असे ना बाहेर पडायचे कारण जास्त आहेत ना. त्याच्यामुळे मग एक परात घेऊन त्या परातीमध्ये ते नारळ कसे असे व्यवस्थित उभे करून ठेवलेले आहेत. नारळ जर का आपण असे आडवे ठेवले ना तर ते खराब होऊन जातात. त्याच्यामुळे नारळ कधी पण आहे ना उभे करून ठेवायचे मग भरपूर दिवस असे टिकतात. मग टोमॅटो आदल्या दिवशी आणले होते मार्केटमधून जेव्हा ही लोकं मच्छी आणायला गेली ना त्यावेळेस ते पण असे बाहेरच ठेवलेले होते. चहाची पात वगैरे पण जिकडे तिकडे पडले होते. ते सगळं काही छोट्या छोट्या बास्केटमध्ये म्हणजे छोटे प्लास्टिकचे बास्केट आणि त्यात सगळं अरेंज करून ठेवलं. त्यात आलंसुद्धा आलं. तर सगळा कैर कचरा वगैरे काढून झाला आणि इथे कुणालच्या बाबांचं पण हॉल बघा क्लीन करून झालं होतं. कुणाल सकाळी सकाळी बसला होता त्याचं काम करायला. तर अशा प्रकारे एकमेकांना मदत करत आमची कामं की नाही घरातली चाललेली असतात. जसं घरामध्ये तसं बाहेरचं पण. म्हणजे हे आजचंच नाही आहे. जेव्हापासून आम्ही एकत्र आहोत म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हापासून आम्ही दोघंजणं अशाच प्रकारे एकमेकांना मदत करत आमचा संसार आम्ही इथपर्यंत आणलेला आहे आणि त्यात कुणालसुद्धा असतो. तर ही बघा एकीकडे आता चहा ठेवला आहे गरम करत आणि इथे एकीकडे गरम पाणी पिण्यासाठी. तर पाणी कुणालसाठी गरम करते आणि चहा कुणालच्या बाबांसाठी. चल तर हे बघा कुणालचं काम ना चालू आहे. सकाळी सकाळी घेतलं आहे त्याने करायला. पाणी पी आधी पाणी पी कुणाल. चला बाहेर जाऊया ना.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. बघा, छान अशी घराची क्लिनिंग करून झालेली आहे. असं सकाळी सकाळी घर स्वच्छ झालं ना की बरं वाटतं. लादी नाही पुसले. माहिती काय होतं, अगोदर ना मी सकाळी सकाळी लादी पुसायची, पण वाघ्या शेरू यायची आणि पुन्हा ना घाण करून टाकायचे. सकाळचा जो टायमिंग असतो त्यांचा खेळण्याचा टायमिंग असतो आणि ते जोशमध्ये असतात ना, मग ते मागे पुढे बघत नाही. धावत धावत आले का सरळ मग घरामध्ये घुसतात आणि मग पुन्हा मला डबल काम करावं लागायचं. त्याच्यामुळे हल्ली लादी आहे ना, ते दोघंजण आले ना त्याच्यानंतरच पुसते मी, म्हणजे थोडंसं पुढे मागं होतं, त्याच्यामुळे डबल काम व्हायचं. तर आत्ता मागच्या साईडला आलेली आहे आणि इथे ना जरा इकडे साफ करते. हा कचरावर उचलायचा आहे. चुलीची जागा ना थोडीशी चेंज करते, म्हणजे पुढच्या साईडला बघा चूल आहे ना आपली, त्याच्यामुळे जरा जागा बदली करतो आहे. कारण थोडंसं येता आता ते बरं पण दिसत नाही ना, सगळं ते पसारा सगळा दारापुढे. त्याच्यामुळे कुणालच्या आव्हान म्हटलं की आपण उचलूया म्हणून हे मागच्या साईडला चुलीचं करूया असं. आणि ती चूल पण कशी तुटलेली आहे ना आपली, ते आणायचे नवीन. आता कधी मी जाईन बाजारात त्यावेळेस घेता येईल मग असं. तर थोडंसं जरा इथे साफ करून चिऱ्यांचीच लावणार आहे आणि मग चूल म्हटलं पेटूया. जागा जरा अरेंज करून घेते आणि मग सुरुवात करते. तर आज सोमवार आहे, त्याच्यामुळे लाईटसुद्धा जाईल सोमवारची. तर खूप अशी घाईघाई म्हणून कामाची करून ना आम्ही सगळं घरातलं करून घेतलं. लाईटीचं काही खरं नसतं. आता चला सुरुवात करूया आपण. तर कालच्या व्हिडिओवरती अशी कमेंट होती की ताई तुम्ही चुलीची जागा चेंज करा. आता ही जी कमेंट जेव्हा मी वाचते ना रात्री, असं मला ना खूप असं बरं वाटलं ती कमेंट वाचून. कारण सकाळी सगळं माझं हे अरेंज करून झालं होतं. म्हणजे सकाळी म्हणजे आदल्या दिवशी बघा हा व्हिडिओ शूट होतो आणि मग दुसऱ्या दिवशी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचतो. मग रात्री जेव्हा मी कमेंट वाचली ना, मला असं खूप बरं वाटलं की चला आता, म्हणजे माझ्या मनामध्ये कसं खूप दिवस असं होतं की चुलीची जागा आहे ना ती आपण चेंज करावी, पण इतकं काम असतं ना घरामध्ये बाहेर, त्याच्यामुळे वेळ थोडासा कमी पडत होता. तर आज वाटलं की नाही, आज हे आपण करूनच टाकूया. आणि म्हणजे गेले 2-3 दिवस झाले हे माझ्या मनामध्ये चाललं होतं की नाही करायचं पण टाईम थोडासा कमी पडत होता म्हणून राहिलं होतं. पण आज फायनली चुलीची जागा इथे चेंज करायला बघा घेतलेली आहे. तर सगळं जे काही रान बघा काढलं होतं ना, ते सगळं एक साईडला करून घेतलं. आणि चिरे हलवताना थोडीशी भीती वाटत होती, कारण चिऱ्यांच्या आतमध्ये बघा होल असतात ना, आणि त्या होलामध्ये विंचू आणि काय त्याला म्हणतात, घोणस वगैरे बघा म्हणतात ना, ते जाऊन बसलेले असतात. त्याच्यामुळे खूप म्हणजे सावधानता बाळगून ही सगळी कामं की नाही करावी लागतात. गावच्या ठिकाणी असं टंगळमंगळ करून चालत नाही, म्हणजे डायरेक्ट असं हात घालणं म्हणजे खूप भीतीचं असतं. त्याच्यामुळे जे काही काम करायचं असेल तर हातामध्ये काहीतरी काठी किंवा एखादं धारदार वस्तू तरी पाहिजेच हातामध्ये. तर इथे बघा तर सगळं अरेंज करायला सुरुवात केली मी. कुणालच्या बाबांनी चिरे आणून टाकले. ते आधीचे चिरे होते ना, ते खूप मोठे होते म्हणून साईडला करून ठेवले. आणि ही जी राख होती ना ती सगळी जमा केली मी, म्हणजे गवत वगैरे जाळलं होतं ना, ती राख सगळी झाडांना इथे घालून घेतली. आणि झाडांना राख घालता घालता मध्येच मला समोरच ना आपलं नारळाचं झाड बघा दिसतं ना, तिथे एक मिरचीचं रोपटं आहे आपलं, एक 2-3 वर्ष जुनं रोपटं आहे. तर त्याला जाऊन राख वगैरे केली आणि मग खत वगैरे त्याला लगेच केलं. म्हणजे अशी कामं करायला घेतली ना की मध्ये मध्ये माझं बागेचं पण काम आहे ना असतं चालू. मनात आलं का पटापट जायचं आणि करून घ्यायचं. काय माहीत नाही, पण मला ना जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत चैनच पडत नाही. बागेतल्या कामाचं बोलते हा. जसं घरातलं आहे तसं बागेतलं पण माझं काम की नाही चालूच असतं. जास्त काही कधी मी तुमच्याशी शेअर करत नाही, पण भरपूर असं माझं की नाही चालू असतं. आणि ही बघा चूल आपली फायनली इथे पेटलेली आहे. आता बघा इथे सगळा वावर राहील ना, त्याच्यामुळे हे जे रान वगैरे आता येतं ना, ते पण आता यायचं की नाही जरा कमी होऊन जाईल. आता तुम्हाला पुढची बाजू दाखवते. आता लांबूनच दाखवते तुम्हाला. ते बघा ते सगळं तिकडचं ना उचललं आहे. फक्त आता ते चिरे आहेत ना, ते फक्त उचलून साईडला करायचे. किती जागा पण मोकळी झाली, म्हणजे झाडं वगैरे सगळं काढून झालेलं आहे तिकडे. आणि ती चूल आहे ना सध्या तिथं ठेवणार, मातीची आहे ना ती नंतर मी जेव्हा नवीन आणीन ना त्यावेळेसच काढीन ती. तेव्हा सध्या तशीच राहू देते असं ठरवलं आहे. आणि हा बघा आपला वाघ्या आलेला आहे. वाघू, शेरू कुठे आहे रे? ए वाघी, ह्यांची फेमस जागा बसायची दोघांची पण. फटका देऊ तुला. बघा अशी सर्दी झाली, बघा बघा बघा, हे अशा थंडामध्ये फिरतात. हां,
त्याला मी आता मगापासून हाक मारते, पुऱ्या घराभोवती राऊंड मारायला. म्हणजे इकडे तर समोरच्या ना रानात गेलं होतं तिथे समोर, ते बघा झाडी वाढले ना तिथे. हां, काहीतरी गेला असेल शोधायला. पक्ष्यांचा आवाज पण त्याला भरपूर असा आला होता, चिकाळ्यांचा. तर लगेच ना धावला. तो दादा बोलवतोय, जा जा. त्याला माहिती आहे आता बांधून ठेवून तो येणारच नाही कुणाल. जा, तो दादा बोलतो जा. शेपटी फक्त हलते. आता आता जोरात हलायला लागली. दादानी चैन आणले, चैन. नाही पळणार नाही, तो दादा आहे ना. दादा तर लाडला आहे तो. आता बघ, आता बघ. कुणाला तुझे कपडे खराब करेल उडी मारल्यानंतर. त्याला पाणी दे पियाला पहिला, जा. खाली अंतरा काहीतरी, जमिनी नको ठेवू, गार आहे. कामं काय बागेतली संपत नाही आहेत. आता मला ना अळी करायला जायचं आहे. हां, तर ते आता करून घेते. तुम्हाला ना त्याला मी भाजी दाखवते. आता लक्ष गेलं ना माझं, बघा पडवळ कशी छान अशी आपल्याकडे धरत चाललेली. छोटी पडवळ आहे ना आपल्याकडे, छोट्या जातीची. तर कुणालच्या बाबांना मगाशी म्हणाले की आज पडवळचीच भाजी करूया. गोडी भाजी बघा किती मस्त. ते समोर पण बघा दिसते ना ते मला. म्हणजे आता धरायला सुरुवात झाली. त्याशी खत पाणी केलं ना, त्याचं हे असर आहे. याचे खत पाणी केलं की छान होतं. शिराळी पण धरायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हाला पडवळचं फूल दाखवते. हे बघा, हे ना पडवळचं फूल आहे. किती सुंदर बघा दिसतंय, सफेद रंगाचं आणि जाळी जाळी. मला ना खूप आवडतं पडवळचं फूल. खूप छान वाटतं बघायला असं असं मस्त. सगळ्यात चांगलं फूल आहे ना कुठलं भाजीमध्ये, तर हे पडवळचं फूल सगळ्यात चांगलं सगळ्या भाज्यांमध्ये. खूप सुंदर वाटतं बघायला. चला आता बघूया, थोडीशी भाजी ना नंतरला काढून घेणं, अजून वेळ आहे ना. आता अगोदर आहे ना, मी आता इथे जाणार आहे. ही 2 झाडं करून घेते पटापट अळीची. म्हणजे बघा, हा भाग आता आपल्याला करायचा आहे. तर नेहमीप्रमाणे झाडांचं जे काही काम होतं ना, म्हणजे अळी करायचं, ते मी करून घेतलं. आणि मग मी आलेली आहे किचनमध्ये नाश्त्याची तयारी करायला. म्हणजे भाग्या शेरू यांचं खाणं काढलं होतं मी, आणि म्हणजे गरम होतं ना, त्याच्यामुळे साईडला करून ठेवलं. तर कुणालचे बाबा ते असे मिक्स करायला इथे आले होते किचनमध्ये, आणि मी मग घेतला ह्या दोघांसाठी नाश्ता बनवायला. काय शेरू, भूक लागली? शेरूला बघा भूक लागली ना, तर तो असा बसला आहे. ते त्यांना जेवण आहे ना मिक्स करून देतात. म्हणजे सकाळचा नाश्ता त्यांचा गरम आहे ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो थंड व्हायला. पण त्याला धीर नसतो, आणि बघा असा येऊन बसतो पुढ्यात. मग शेरू, ओ शेरू, बरं जिभ ना कशी बाहेर येते. हवरा आहे तो, हवरा आमचा शेरू. पण गुणी आहे, गुणी. शेरू खाऊ पाहिजे. आईस्क्रीम खाते मी, ये बा आईस्क्रीम खाते. तुला आईस्क्रीम हवा? आईस्क्रीम खाऊ मी? नको, आता काय नको, आईस्क्रीम पण नको, काय नको, असं आहे ते. चला, तर इथे बघा माझी तयारी चाललेली आहे. नाश्ता बनवायचा आहे. तर शेवया बनवते, गोड शेवया पटकन. ही डाळ आहे ना चण्याची, भिजवायची. संध्याकाळसाठी भाजी करायची ना, तर आत्ताच टाकते भिजत, म्हणजे हे पटकन शिजेल. आणि हे कडधान्य भिजवते उद्यासाठी. म्हणजे मोड बघा यायला पाहिजेत ना, त्याच्यामुळे मग आजच भिजवते. मग उद्यापर्यंत चांगले असे मोड येतील, मग संध्याकाळी पाणी काढून झाल्यानंतर. चला, पडवलची भाजी खायची इच्छा झाली, पण आता दुपारी नाही करणार आहे मी, नंतरला करणार आहे संध्याकाळच्या वेळेस. चला, आता पटकन आहे ना शेवयाचा उपमा नाही, गोड गोड शेवया बनवून घेते. ये चला. तर शेरू, मी आणि कुणालचे बाबा असे आम्ही आता चाललेलो आहोत शेण जमवायला. म्हणजे बघा पिशव्या वगैरे घेतल्या, बारक्या बारक्या पिशव्या घेतल्या आहे. आणि एक खुरपं पण घेतलेलं, म्हणजे सुकलेलं शेण बघा असेल ना, तर खुरप्याने खरडवता येईल ना म्हणून. म्हणजे हे तुम्हीच सर्वांनी सांगितलं मला कमेंट करून, त्याच्यामुळे आम्ही आता हातामध्ये घेतलेलं आहे. तर आंघोळ करायच्या आधी ही कामं केलेली बरी, म्हणून मला आम्ही आता आंघोळच्या आधी चाललेलं आहे. नाही, पाणी तापेल, ते लगेच कसं गार होईल. नाश्ता वगैरे करून झाला आहे, सगळ्यांना नाश्ता वगैरे बनवून दिला, आणि मग आम्ही आता घराच्या बाहेर पडलो आहे. शेरू ये, शेरू पण आमच्या आला आहे मागे मागे. आम्ही इथे आज चाललो आहे वडाच्या साईडला, तिथे असेल कदाचित, बघूया. आणि ह्या साईडला ना आम्ही आलेलो नाही शेण जमवायला, त्याच्यामुळे उलट्या दिशेने आज आलेले आहोत. बघू आता किती मिळतं आहे ते सगळं जमा करून घेऊया.
तो पिशवी बघ घ्यायला ओढून तो बघ. हा बघा, हां तो बघ ओरडतोय बघ. वाघ्या लागला ओरडायला. त्याला ओरडू. चला शेरू काय ते नुसतं बघतोय त्यामध्ये. चला मी की नाही आज जाम खुश आहे, कारण आम्हाला असं भरपूर असं शेण आहे ना सापडलेलं आहे. 2 पिशव्या ज्या आणलेल्या होत्या त्या फुल झालेल्या आहेत. आणि काय काय ठिकाणी कसं ओलं ओलं शेण पण आहे, पण ते आम्ही उचललं नाही. ते म्हटलं 1-2 दिवसांनी ना येऊया, तिथेच राहू दे. त्याच्यामुळे तसंच ठेवलं आहे. तर ही बघा, ही माझी पिशवी आणि कुणाच्या गावांच्या हातात बघा पिशवी आहे ना, ती पण अशी भरलेली आहे. असं खूप बरं वाटलं. हे बघा काही मस्त आपल्या झाडांसाठी. आता आपण चाललो आहे घरी. बस झालं कुणाच्या गावाला, इतकं बस झालं. आपण आता घरी जाऊया, नंतर पुन्हा 2 दिवसांनी येऊया. हे बघा, हे आत्ता आणलेलं शेण आहे ना, ते आम्ही ह्या टाकीवर टाकलेलं आहे, म्हणजे लादीवरती. ते बघा लादी आहे. हे जर का जमिनीवर टाकलं तर त्या शेणाला सगळी वाळवी पकडते, लगेच पकडते शेणाला वाळवी. त्याच्यामुळे ही काळजी घ्यावी लागते. आता हे इथे कसं ऊन भरपूर येतं ना दुपारच्या वेळेस, ते सुकून जायला. आता हे ह्या 2 दिवसांनी जरी इतक्या फेऱ्या मारल्या ना, तर इतकं शेण बघा आपल्याला आरामात मिळेल. त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे की जायचं 2-2 दिवसांनी आणि आणायचं. त्याशी पण आणलेलं बघा तिकडे कोपऱ्यात ठेवलेलं आहे, त्या साईडला आहे ते दुसरीकडे. किती गुरं आलेत बघा. ए शेरू चल तिकडे. हा शेरू मारतील तुला, ह्यांची दादागिरी. अरे हा गेली 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 गेली. चला 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 बस झालं. चला चला घरात चला चला. गेली ती गुरं बाबा. ये 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 अशी दुपारच्या वेळेस ना गुरं येतात. तर आता की नाही संध्याकाळची वेळ आहे आणि आमचं पुन्हा बागेतलं काम थोडंसं चालू झालेलं आहे. ज्या वेळेस आपण हे घर बांधलं ना, त्या वर्षी ना सुरण लावला होता. आणि आज तो सुरण आहे ना काढायला तर कुणालचे बाबा घेत आहेत. ते आजूबाजूचं सगळं रान आहे ना जरा साफ करतायत ते. म्हणजे मला वाटतं जवळजवळ 3 वर्ष झाली असतील ना. हां 3 वर्ष होऊन गेली ते सुरण लावलेलं आहे. म्हणजे एवढूचा कंद लावला होता. तर बघूया आता तो तयार झाला आहे की नाही काय माहीत नाही. चला तुम्हाला पण दाखवते. हे बघू आपण. मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंनी विचारलं होतं की प्रिया सुरण काढलास का. तर त्यांना मी रिप्लाय दिला होता की अजून नाही काढलेला, पण ज्यावेळेस मी काढीन ना तेव्हा मी नक्की तुम्हाला दाखवीन. हे बघ कंद येतात. हे बघ बारीक बारीक आहेत. बारीक बारीक आहेत. हे बघ छोटे. हे काय हां मोठा नाही एकदम ना. नाही कंद निघतात. हे बघा हे बारीक बारीक कंद सुरणाचे. सुरण लहानच असतो काय. मोठा होतो एकदम. हां हे काय माहिती कसं आहे ते. वाढ नसेल झाली काय माहिती आता. खाली असेल तर काय माहिती. खाली काय नाही, कंद बारीक बारीक बारीक. हां 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 रे आला आला आला. झाला ढिल्ला झाला बघा. खूप मेहनत करायला लागते खड्डा पडायला. चांगला काढायचा आपण. हां अक्काच्या अक्का निघाला पाहिजे. हे काय तुटतात त्याची मुलं बघ. हे साईडला असतात ना ते आहेत बघा. हे साईडला फुटलेलं असतात ना तसं आहे ते. निघाला निघाला निघाला. तुकडा आला. हां अरे देवा. नाही नाही अक्का आहे रे. कुठे अर्धा आहे. बरोबर आहे. हा बघा तो तेवढाच आहे. तो वेगळा आहे तो. हां हा बघा केवढा. बाप रे. सगळे आता जेवढे आहेत ना तेवढे आम्ही काढून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो. हे बघ हे साईडला दिसतं. हे दिसतंय. हां ह्यातला एक जरी लावला ना त्याचा परत येणार तो. लावूया आपण परत. बाप रे हा तर केवढा मोठा. बाप रे बाप रे बाप रे ना. तुटला. अरे देवा. असू दे. केवढा मोठा आहे. बाप रे हा बघा केवढा मोठा म्हणतात सुरण ना. अजून आहे का. नाही. अरे देवा वा वा मस्त बघ. 3 वर्ष बघा लागली. आणि हे चला हे जरा घेऊन जाऊया बाहेर. तर हे बघा इतकं सुरण निघालेलं आहे. लावते वेळी मी तुम्हाला सांगते हा बघा म्हणजे एवढा पण नसता. हां एवढाच तुकडा होता. मी लावला होता जमिनीमध्ये. व्हिडिओ पण आहे तो लावल्याचा. मी ना सर्च करते तो व्हिडिओ आणि देते. म्हणजे बघते आता व्हिडिओ मला पटकन सापडतो काय. तुम्ही बघा तो व्हिडिओ कसा त्यावेळी लावलेला तो. आणि आत्ता बघा 3 वर्षानंतर इतकं ते सुरण आपल्याला मिळालेलं आहे.
तर आता माहिती काय केलं, 2 लहान लहान तुकडे आहेत ना ह्या सुरणाचे, ते पुन्हा त्याच खड्ड्यामध्ये टाकलेले आहेत. कारण इतकी मेहनत करून खड्डा तो खणलेला आहे ना, म्हणजे त्यातच परत जाऊ दे 2 तुकडे टाकलेत. आणि मला अजून पण आठवतं ज्यावेळेस हे घर बांधलं ना, त्यावेळेस कुणाल आणि मी आम्ही दोघंच जण इथे होतो. कुणाल जेव्हा ना मुंबईला होते त्यावेळेस ते सारखे ते मुंबईला, त्यांचं काम कसं त्यावेळेस चालू होतं ना, सतत त्यांचं येणं जाणं असायचं मुंबईला. आणि जेव्हा ही झाडं वगैरे जेव्हा आम्ही लावायला घेते ना, म्हणजे भाज्या वगैरे पहिल्या वर्षी, त्यावेळेस पण ते मुंबईला होते. तर बियाणं जे आम्ही रुजवलं होतं त्यावेळेस आणि हे जे सुरण पण लावलं होतं ना, त्यावेळेस कुणाला आणि आम्ही दोघंच जण होतो सगळं करायला. तर ते सगळे जुने दिवस आहे ना मला आता आठवत आहेत. म्हणजे कसे इतकी वर्ष बघा निघून गेले ना, हे आता आमच्या लक्षात येत नाही की 3 वर्ष होऊन गेलं आपण इथे राहतोय ह्या घराला. 3 वर्ष होऊन गेले. हे सगळा तो फ्लॅशबॅक असतो ना, म्हणजे कसं आपण हे घर बांधलं आणि किती कष्ट आपण केले हे घर बांधते वेळी, पण कसे चढ उतार आले होते. तर सगळ्या गोष्टी मला आता ते सुरण पुढे जेव्हा काढत होते ना, त्यावेळेस सगळं असं म्हणजे डोळ्यासमोरून गेलं. इतक्या सगळ्या गोष्टी ना आठवल्या मला. पण सगळे दिवस म्हणतात ना सारखे राहत नाही. म्हणजे जुने व्हिडिओ तुम्ही जर का बघितलात 2-3 वर्षापूर्वीचे, तर हे सगळं असं ओसाड होतं असं. आणि आत्ता हे सगळं हिरवगार इथे झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. जर का तो व्हिडिओ मला पटकन सापडला तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लिंक देते, तुम्ही बघा तो व्हिडिओ जाऊन, तुम्हाला नक्की आवडेल बघायला. तर व्हिडिओ आजचा आता इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.